केली पाहिजे. पाशा पाटील साहेबांचा एक कार्यक्रम होता 6-7 महिन्यापूर्वी, त्याची माहिती घ्या आणि बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये आणि बांबूचे उद्योग सुरू करण्यामध्ये इंडस्ट्रीला काही सहभाग घेता येतो का याचा विचार करा आणि त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्या. मी पाशाबाईंशी चर्चा केली, नागपूरला होते, नागपूरला पाशाबाईंशी मी चर्चा केली, एक कार्यक्रम याच ठिकाणी झाला आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की बांबूच्या ठिकाणी राजकारणाव्यतिरिक्त कुठं कुठं केला जातो आणि खरोखरच मला समाधान वाटलं की जी मला माहिती नव्हती ती पाशाबाईंनी मला माहिती दिली आणि मला सांगितलं की याला जर इंडस्ट्रीचा दर्जा आपण देऊ शकलो तर अनेक शेतकऱ्यांचा याच्यामध्ये उद्धार होईल आणि महाराष्ट्र स्टेट हे बांबू लागवडीमध्ये आणि बांबूच्या इंडस्ट्रीमध्ये देखील जगाच्या पातळीवर काम करते अशा पद्धतीचा संदेश पूर्ण जगामध्ये जाईल अशा पद्धतीची सूचना मला पाशाबाईंनी केली आणि मला आनंद वाटतो की आम्ही ताबडतोब टीम अपॉइंट केली. त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, आचारसंहिता होत्या, आता आचारसंहिता 2-4 दिवसामध्ये संपतील, पण युद्ध पातळीवर काम सुरू करतो हे आश्वासन देण्यापेक्षा आचारसंहिता ज्या दिवशी संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी पाशाबाई तुम्हाला बोलून त्याचा निर्णय घेतला जाईल आणि विधानसभेच्या अगोदर ही बांबू पॉलिसी देखील जाहीर केली जाईल. शेतकऱ्यांना काय देणार आहोत, शेतकऱ्यांची उन्नती कशी करणार आहोत याच्यावरच राज्याचा अर्थ. आणि म्हणून ज्यांचा मी उल्लेख केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, त्यांच्याबरोबर त्यांच्या गावामध्ये मी 1-2 महिन्यापूर्वी गेलो होतो. पाशाबाई जमलेल्या शेतकऱ्यांना देखील कळलं पाहिजे की मुख्यमंत्री देखील नुसतं आश्वासन देत नाहीत. मी तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की डायरेक्ट आम्ही पर्यटनाच्या दृष्टीनं जे काही एक प्रकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केलेला त्या ठिकाणी थेट जाऊ अशी माझ्या डोक्यामध्ये कल्पना होती, पण मध्येच गाडी थांबली आणि मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं की जे तुम्हाला मी काम सांगितलं होतं ते पहिलं मी करण्याचा प्रयत्न केला आणि बांबूच्या वस्तू कशा तयार करतात त्याच्यावर ट्रेनिंग आणि बांबूच्या वस्तू तयार केल्यानंतर त्याची विक्री आणि प्रदर्शन हे करण्यासाठी मी छोटंसं युनिट सुरू केलंय माझ्या गावामध्ये. ते आपण सगळ्यांनी बघूया म्हणून आम्ही तिथे गेल्यानंतर आश्चर्यकारक असा धक्का बसला. अशा ग्रामीण भागामध्ये बांबूच्या निर्मितीतनं निर्माण झालेल्या वस्तू बघितल्यानंतर त्या जर मुंबईच्या मॉलमध्ये आणून ठेवल्या तर त्याची किंमत ही लाखो रुपयाची होऊ शकते याची मला खात्री पटली आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला की हा देखील व्यवसाय मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये आणायचा आणि 50 लाखाचं कर्ज ज्याला ग्रामीण भागामध्ये 35% सबसिडी असेल आणि अर्बनमध्ये 25% सबसिडी असेल असं धोरण MIDCनं स्वीकारण्याचा निर्णय आम्ही ऑलरेडी घेतलाय. फक्त आचारसंहिता झाल्यानंतर त्याची आपण अंमलबजावणी करू. कारण शेवटी पाशाबाई बांबूची लागवड असेल किंवा शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठीच आम्ही मंत्री झालेलो आहोत आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते देखील शेतकरी कुटुंबातलेच आहेत आणि जे शेतकरी कुटुंबातले असतात त्यांचा आविर्भाव आणि त्यांच्या आविर्भावामध्ये कधी मस्ती नसते आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना आपण जवळून ओळखता. त्यांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी आज उदय सामंतने स्वीकारलेली आहे. एवढाच शब्द मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे की आपण या सगळ्या प्रकल्पाला जर मदत करणार असू तर आपण देखील कुठेतरी निर्णय घेणं गरजेचं आहे की आपण जेव्हा बिल्डिंग बांधतो तर त्याच्यातला काही भाग हा बांबूच्या फर्निचरमध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि हे फक्त मी तुम्हाला सांगत नाही, आज या ठिकाणी मी जाहीर करतो माझ्याकडे देखील 12 गेस्ट हाऊसची कामं MIDCची महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि माझ्याकडे जवळजवळ 20 उद्योग भवनाची कामं सुरू आहेत. पाशाबाई तुमच्याशी बसून त्याच्यामध्ये देखील काही ठिकाणी बांबूचं फर्निचर असेल ही जबाबदारी देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने. कारण नुसतं कार्यक्रमाला जायचं, कार्यक्रमामध्ये तुमचं ऐकायचं आणि निघून जायचं आणि आश्वासनं द्यायची हे या काही सरकारनं केलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर मंथन जसं तुम्ही करताय तसं राज्यकर्त्यांनी देखील मंथन केलं पाहिजे आणि त्याच्यातनं आउटपुट तुम्हाला दिला पाहिजे. मी पाशाबाईंना जे ओळखतो मला तिथे राजकारण त्याच्यातलं पाशाबाई कळलं नाही. तुम्ही व्यासपीठावरच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव घेतलं आणि त्यांना सांगितलं की त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करा आणि माझं एकट्याचं सांगितलं नाही. तरी मी एवढ्या मागण्या मान्य करतोय. तुम्ही माझ्यासाठी टाळ्या मागितले नाही तरी टाळ्या मारण्या एवढ्या मागण्या मी मान्य केल्या. पण मी त्यांना ते विधिमंडळाचे सदस्य असतानापासून जे मी काय ओळखतो की एका कामाच्या मागे ते लागले की त्या कामाच्या पण मागे हात धुवून लागतात आणि ते काम ज्याच्या मंत्र्याकडे आहे त्याच्या मागे देखील हात धुवून लागतात.
शेवटी कधी कधी मंत्र्याची परिस्थिती अशी होते की पाशाभाई आले, जास्त डोक्याला ताप होतो म्हणून पहिलं त्यांचं काम करूया म्हणजे ते निघून जातील, इतकं हात धुवून पाठी लागणारा माणूस आज तुम्हाला सगळ्यांना लाभला आणि तुम्ही देखील त्यांना सहकार्य करताय. म्हणजे बिल्डर असोसिएशननं बांबू लागवडीमध्ये यावं हे आश्चर्यजनक आहे, हे खरोखरच. म्हणजे पाशाबाईंचं असं कुठंच म्हणणं नाही की तुम्ही फ्लॅट डिस्काउंटमध्ये द्या, फ्लॅट मार्केट रेटमध्ये द्या, फ्लॅट मलबार इजरा द्या. उलट तुम्ही इथं असलेलं घर कुठं विकलं म्हटले ना. मग तुम्ही आमदार असताना इथं घर तरी घेऊ शकला, मी मंत्री असून माझ्या नावावर इथं घर नाही, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडं कुठेही ते कसं कधी येणार नाहीत की तुमचं काहीतरी भाव तुमचे कमी करा, आम्हाला फ्लॅट मिळवून द्या, आमच्या मित्राला फ्लॅट मिळवून द्या. पण त्यांनी जो उद्देश डोळ्यासमोर ठेवला तो पूर्ण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण त्यांनी सांगितलं की ऑक्सिजन बांबू लागवड केल्यानंतर किती बाहेर बांबू आत घेतो, हे सगळं स्टॅटिस्टिक तुमच्याकडे आहे. पण मला असं वाटतं की माझं एक प्रामाणिक मत की हा कार्यक्रम तर मोठाच आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे, त्याच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलोय. मगाशी गर्दीचा तुम्ही उल्लेख केला, गर्दी किती आहे याच्यापेक्षा दर्दी किती आहे ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. गर्दीवर मी काय अवलंबून नाही किंवा किती लोक आलीत किती लोक नाहीत ह्याच्यावर आम्ही काही गणित मांडत नाही. पण पाशाभाई मला आपल्याला एक विनंती करायची आहे, हे जी काय आपण चळवळ बांबूच्या निमित्तानं उभी करतो ही तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, ही शालेय शिक्षणापर्यंत पोहोचली पाहिजे, ही माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहोचली पाहिजे. मी धडा त्याच्यामध्ये यावा असं माझं म्हणणं नाही, पण जे काही त्यांचे काही तास असतात त्याच्यामध्ये तिथल्या मुलांनी जर आपल्या आई वडिलांना जाऊन सांगितलं की भविष्यामध्ये येणारं संकट जर बाजूला करायचं असेल तर त्याच्यातनं रोजगार देखील मिळू शकतो, म्हणून बांबूची लागवड करा, तर ही एक फार मोठी चळवळ आपण सगळीकडे पसरवू शकतो. यासाठी कुठेतरी आपण प्रयत्न केले पाहिजे. मला आठवतं मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि कुठच्या तरी एका युनिव्हर्सिटीमध्ये एका कामाला गेलेला असताना सयाजी शिंदे मला तिथे भेटले, जे झाडावर अतिशय मोठं काम करतात. आणि सयाजी शिंदे भेटल्यानंतर त्यांनी चांगलं काही ते बोललेच नाहीत. ते म्हणले की शासनामध्ये विद्यापीठामध्ये एवढ्या जागा आहेत, सगळ्या पडून आहेत, तिथे एन्क्रोचमेंट होतं, अतिक्रमण होत आहे,